कार्यशाळेतील सांघिक भावना अधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करते. एसडीओ जोगी. मेहकरमध्ये ग्राम महसूल अधिकाऱ्यांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न. सांघिक कार्यशाळेतून आपलेपणाची आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण होत असते. प्रशासन आणि कायद्याचं संपूर्ण ज्ञान असलं तरी प्रत्यक्ष अनुभवातील विचारांचे आदानप्रदान केल्यामुळे नाविन्याचीही निर्मिती होते. त्याचबरोबर काही त्रुटी दोष असल्यास कार्यशाळेतील सामूहिक संवादातून त्या दूर होतात, ज्यामुळे जनसामान्यांच्या सेवेसाठी महसूल अधिकाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होते, असे मत उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी व्यक्त केलं. महसूल आणि वन विभागाच्या निर्देशानुसार प्रांतस्तरावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक विभागात करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर मेहकर उपविभागीय कार्यालय अंतर्गत सदर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच 24 मार्च रोजी करण्यात आलं. यावेळी सिंदखेड उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे, मेहकर उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, मेहकर तहसीलदार निलेश मडके, लोणार तहसीलदार भूषण पाटील, जनार्दन बांगडे, चौधरी सर आदी महसूल अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत चाललेल्या प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आर्थिक नियोजन, गतिमान प्रशासन, महसूल प्रशासनातील नवे GR, AI टेक्नॉलॉजी यांसारख्या आनंदी जीवनातून प्रशासकीय कर्तव्य आदी महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित मान्यवरांनी समयोचित अभ्यासपूर्ण प्रशिक्षण दिले. अधिकाऱ्यांनी सकारात्मकता ठेवल्यास सर्वांगीण विकास होतो, असं ॲडव्होकेट रोठे पाटील यांनी म्हटलं. तेव्हाच अधिकाऱ्यांची दिनचर्या सकारात्मक होते. अधिकाऱ्यांच्या सकारात्मक दिनचर्येमुळे प्रशासकीय गती येऊन जनसामान्यांना मोठा आधार, दिलासा मिळतो, ज्यामुळे जनसामान्यांना आणि अधिकाऱ्यांनाही विकासाची ऊर्जा प्राप्त होते. समारोपीय सत्रात आनंदी जीवन आणि प्रशासनातील गतिमानता या विषयावर मनोगत व्यक्त करताना प्रबोधनकार रोठेंनी उपरोक्त मत व्यक्त केले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गप्पार शेख सत्तार, बुलढाणा प्रतिनिधी. तुम्ही तिथं बोलले असते तर ही वेळ आली नसते. म्हणून काही घटना सकारात्मक अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला एक सांगायचं काम नाही. आमच्या 100,000 रुपये कुणाची ऐकून घ्यायचं म्हणून किती काही बोलतो तर हसून त्याचं उत्तर द्यायचं. हो सर, नंतर बघतो तुला तुम्ही काही करते, आपण त्याला हसून उत्तर देतो, पण बोलतो काय नाही. परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा सोडत नाही, त्याला म्हणतो हुशार. तर ते हुशारीपणा आपण जसं प्रशासनात वापरतो तशी आपल्या घरात वापरली पाहिजे. घरात मुलाला मुलीला हे शिक्षण घेतलं पाहिजे. हा सोडून द्या. मुला मुलींची आवड कशात आहे त्याच्यात त्यांना जाऊ द्या. बघा, शिक्षणाचं काय, नोकरीचं काय, आता याच्यावर मी काही जास्त बोलणार नाही, परंतु मला एक प्रयास असतो. मग या प्रयासामध्ये आपण आता इथं अटकल्याच्या नंतर कसं घेऊ? हसून का होईना ऐकणं आहे आणि रडून का होईना ऐकणं. मग हसायला काय हरकत आहे? हसायला काय हरकत आहे? आणि अजून SDO साहेब BNS मध्ये नवीन कायदा आला नाही की हसण्यावर बंदी, असा कोणता कायदा आला नाही. पण आम्ही हसत का होती? बाजूचा कायदा या आजूबाजूच्या नीतीमुळे आपण हसणं विसरलो. हसताही येत नाही तुम्हाला, मग तुम्ही कसले अधिकारी राहू? ज्याला हसता येत नाही तो अधिकारी होऊ शकतो का? जो देशाची सेवा करतो, या प्रशासनाची सेवा करतो, तुने पहिले स्वतःची सेवा केली पाहिजे. राजे हो, तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे, स्वतःवर चांगल्या काम एक प्रयास असतो. मग या प्रयासामध्ये आपण आता इथं अटकल्याच्या नंतर कसं घेऊ? हसून का होईना ऐकणं आहे आणि रडून का होईना ऐकणं. मग हसायला काय हरकत आहे? आणि अजून SDO साहेब BNS मध्ये नवीन कायदा आला नाही की हसण्यावर बंदी, असा कोणता कायदा आला नाही. पण आम्ही हसत का होती? बाजूचा कायदा या आजूबाजूच्या नीतीमुळे आपण हसणं विसरलो. हसताही येत नाही तुम्हाला, मग तुम्ही कसले अधिकारी राहू? ज्याला हसता येत नाही तो अधिकारी होऊ शकतो का? जो देशाची सेवा करतो, या प्रशासनाची सेवा करतो, तुने पहिले स्वतःची सेवा केली पाहिजे. राजे हो, तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे, स्वतःवर चांगल्या काम